नमस्कार मंडळी. पाऊस पडला की ओढ लागते आपल्या बाप्पाची. त्यात आम्ही लालबाग परळवाले. आता आपण चाललो आहे लालबागच्या राजाच्या मंडप पूजनाला. तर मंडळींनो, कशा प्रकारे मंडप पूजन होतं ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मंडळी, हे आहे लालबागच्या राजाचं पाषाण. इथे ह्याला पाषाण बोललं जातं. ते खूप वर्षापूर्वी कोळी बांधवांनी इथे आपली इच्छा मागितली होती आणि ती इच्छा पूर्ण झाली. तर तुम्ही कधी आलात तर इथे या आणि दर्शन घ्या. बाजूला हनुमानचं मंदिर आहे, तिथे दर्शन घ्या. मंडळीनो, लालबागचा राजा खय बसता हे तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर त्या अगोदर मंडप पूजन होणार आहे. तर लालबागच्या राजाचं मंडप पूजन कसं असतं ते बघूया. चला. तर मंडळीनं आरती झाली आणि शुभ कार्याला सुरुवातही झाली. सगळ्यांना आतुरता आता असणारच की यावेळी लालबागचा राजा हा कुठल्या नवीन रूपात येणार. त्या अगोदर पूजेच्या पाया पडून घेतले. तर मंडळीनं, मंडप पूजन काय असतं तर मंडप पूजन म्हणजे एक खुटी मारली जाते किंवा पाऱ्या मारली जाते. काय काय ठिकाणी खुटी बोलतात, काय काय ठिकाणी पाऱ्या बोलतात. तर जिकडे एक खुटी आणि पाऱ्या मारली जाते तिकडनंच मंडपाची सुरुवात होते. आणि मंडळी, तुम्ही समोर बघत असत थयच लालबागचा राजा बसता आणि लवकरच आपले सुखाचे दिवस चालू होतील. तुम्ही मंडळींनो, गणपतीच्या 11 दिवसांमध्ये लालबाग परळमध्ये नक्की या. सुख म्हणजे काय असतं हे तुम्हाला समजेलच. तर मंडळींनो, आतुरता आहे लालबाग परळच्या गणपती बाप्पाच्या नवीन रूपाची. तर व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.